महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम सर आपल्यासोबत आहेत। सर, आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात, सिद्धिविनायकचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे, सहकुटुंब सोबत आहे आणि अनेक महत्त्वाचे नेते महायुतीचे तुमच्या सोबत आज मोठ्या रॅलीमध्ये पाहायला मिळणार आहेत। कशा पद्धतीची भावना आहे? कृष्णा, माझ्या आयुष्यात हा जरी वेगळा क्षण असला आणि तो सुरू होईल काही अवधीमध्येच, परंतु आम्ही महायुतीचा आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेगवेगळे अजेंडे असताना देखील ते एकत्रित येतात, देशाची उन्नती हे ध्येय ठेवतात। हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे। मी कुठलीही अभद्र भाषा बोलणार नाही, सुसंस्कृतपणा कायम टिकवेल आणि ज्यांना माझ्या उमेदवारीमुळे वाईट वाटेल, देव त्यांचं देखील भलं करो एवढीच प्रार्थना करेल। इतकी वर्ष कायदेतज्ञ म्हणून काम केल्यानंतर किंवा वकील म्हणून काम केल्यानंतर राजकारणात यावं लागलं, हे आधीपासून काही असं ठरलं होतं किंवा वाटलं होतं की कधी तुम्ही राजकारणात याल? कृष्णा, तुम्हाला तरी वाटलं होतं का? नाही। 8 दिवसामध्ये असे काही बदल घडलेत की ज्या बदलामुळे मी माझ्या घरात लोकशाहीद्वारे मतदान घेतलं आणि आमच्या घरातल्या संख्येने तुम्ही वकिली व्यवसायात नाव कमावलं, चांगली गोष्ट आहे। अजून इतके वर्ष सतत केलं, आपण वेगळ्या क्षेत्रात तुम्ही आता काम करा, लोकांच्या करता झटा, म्हटलं झटूया। नव्याने राजकारणात उतरल्यानंतर आधीपासून राजकारणात असलेल्या वर्षा गायकवाड यांच्या विरोधात तुमचा सामना होणार आहे। कशा पद्धतीचे निवडणुकीचे सर मुद्दे आहेत आणि देश ज्या ठिकाणी आता काम करतोय तर तुम्ही काही महत्त्वाचे? येणारा काळ तो दाखवेल मी काय करणार आहे काय नाही। वर्षातही सिनियर मेंबर आहेत। वांद्रे परिसरातून तुमच्या रॅलीला सुरुवात होते, अगदी हाकेच्या अंतरावरती मातोश्री आहे। काय सांगायचं, उद्धव ठाकरे सुद्धा तुमचे मतदार आहेत? निश्चित सगळेच मतदार आहेत माझे। सगळ्या मतदारांना मी अपील करेल, मला मतदान करा। त्यांच्यासाठी काही वेगळ्या पद्धतीचं आव्हान आहे का? नाही नाही नाही, सगळ्या मतदारांना एकाच पट्टीने मी विनंती करेल। उज्ज्वल निकम आपल्यासोबत होते आणि त्यांनी नुकतंच सिद्धिविनायकचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे आणि सहकुटुंब ते सोबत आहेत। आपण पाहतो की निवडणुकीमध्ये विजय होण्याचा विश्वास त्यांना आहे आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं मी निवडून येईल अशा पद्धतीची भावना सुद्धा ते व्यक्त करतायत। सोबतच त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे पुत्र अनिकेत निकम सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचा कुटुंबाचा सुद्धा विश्वास आहे। आज निकम साहेब उमेदवारी अर्ज भरतायत, मोठं शक्तिप्रदर्शन होणार आहे। तुम्ही कुटुंब म्हणून सोबत आहात अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हापासून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, कशा पद्धतीची भावना आहे? निश्चितपणे हा आमच्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा क्षण आहे, कारण वकिली क्षेत्रात कामगिरी करत असताना एक दिवस असा येईल जेव्हा निकम साहेब राजकारणाच्या रिंगणात उतरतील असं आम्हाला कधीही स्वप्नात वाटलं नव्हतं। परंतु सबका साथ सबका विकास हा मोदीजींचा जो नारा आहे, त्या नाऱ्यावरती विश्वास ठेवून, त्यांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून ही जी संधी दिलेली आहे निकम साहेबांना भारतीय जनता पार्टीने, मोदीजींनी, JP नड्डाजी, अमित शहाजी असतील, त्याबद्दल आम्ही सर्व कुटुंब ऋणी आहोत आणि निश्चितपणे निकम साहेब एक जबरदस्त कामगिरी करतील या क्षेत्रात देखील, याची आम्हाला 100% खात्री आहे। मॅडम सुद्धा सोबत आहेत। उमेदवारी अर्ज जाहीर झाले तेव्हा पहिल्यांदा काय वाटलं, कारण वकील म्हणून निकम साहेबांनी एवढे वर्ष काम केल्यानंतर अचानक त्यांना राजकारणामध्ये ही संधी मिळाली? अतिशय आनंद झाला, कारण आतापर्यंत निकम साहेबांनी न्याय क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय मिळवून दिला। आता फक्त ते क्षेत्र बदलून सर्वांना न्याय मिळवून देतील ह्याची तर मला पूर्ण खात्री आहे आणि ह्याप्रमाणे ज्याप्रमाणे ते कामं करतात आणि ज्याप्रमाणे ते लोकांच्या भावना ओळखून त्यांना मदत करतात, तीच त्यांची वाटचाल ते पुढे सुरू ठेवतील। मोदीजींप्रमाणे ते पण आपला एक हातभार आपल्या देशासाठी लावणारच आहेत। मी एवढंच म्हणून इच्छिते आणि सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा। तो म्हणून विजयाचा किती विश्वास आहे मॅडम, कारण पहिल्या दिवसापासून आपण पाहतो की तुमच्या चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण आहे, घरात सुद्धा आनंदाचं वातावरण आहे, प्रत्येक क्षणाक्षणाला कुटुंब म्हणून सोबत होतात आणि आता कशा पद्धतीची भावना आहे? मला अतिशय आनंद झालेला आहे, कारण निकम साहेबांसारखा व्यक्ती जर राजकारणात आला तर राजकारण ही अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे। जनतेने त्यांना निवडून द्यावं, भरघोस मताने त्यांना विजयी करावं, मग पुढे त्यांचं कार्य त्यांनी बघावं। प्रत्येक व्यक्ती समाधानीच असणार आहे। मातोश्रीच्या बाहेर रॅलीचा आवाज दुमदुमणार आहे, म्हाडाच्या ऑफिसपासून ही रॅली सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीचं आवाहन करताय, कारण ठाकरे घराणं तुमचे मतदार आहेत, याच मतदारसंघामध्ये राहतात आणि त्यांचं एक वेगळं महत्त्व आहे, त्यांच्यासाठी काही वेगळं आवाहन तुम्ही करताय का? आम्ही त्यांना विनंती करू की हिंदुत्वाचा मुद्दा असेल, विकासाचा मुद्दा असेल,
आणि प्रत्येक नागरिकाला सुख सोयी देण्याचा मुद्दा असेल, त्या मुद्द्यावरती आम्ही पुढे जी वाटचाल आहे ती असणार आहे. आणि त्यामुळे विकासाच्या मुद्द्याला धरून त्यांनी मतदान निश्चितपणे निकम साहेबांना करावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन.